येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सिद्धेश्वर तलावातील लाईट अँड म्युझिक शो आणि बाबा गाडी सुरू होणार। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सिद्धेश्वर तलावात लाईट अँड म्युझिक शो तसंच सिद्धेश्वर तलावात शेजारी सुरू झालेली लहान मुलांचं आकर्षण असलेली बाबा गाडी लवकरच सुरू होणार आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी आयुक्त सचिन ओंबासे यांच्याशी याबाबत चर्चा केली। सिद्धेश्वर तलावाभोवती 4.5 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले ॲडव्हेंचर पार्क बंद आहे। ॲडव्हेंचर पार्क आणि बाबा गाडी सुरू करण्याचा ठेका 75,000 रुपये दर महिना महापालिकेला देण्याच्या अटीवर निश्चित करण्यात आलाय। तर सिद्धेश्वर तलावात सुरू असलेला लाईट अँड म्युझिक शो हा LED शो असून शाळेय मुलांना मोफत दाखवण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आहे। तसंच सिद्धेश्वर तलावात सध्या लाईट अँड म्युझिक शोची जागा बदलून हा संपूर्ण प्रोजेक्ट संमती कट्ट्याजवळ शिफ्ट करावा असंही कोठे यांनी सुचवलं आहे। उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी 6 वाजल्यापासून अवघा 6,600 क्युसेक एवढा ठेवला। धरणातील पाणी पातळी 69%। महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर आमदार देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार करण्यात आली निवड। पंढरपूर इथं आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणांनी परिपूर्ण नियोजन करावं, उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या सूचना। नीती आयोगाकडून झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्याला आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात देशात पहिलं स्थान। IAS रमेश घोलप यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासात्मक पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी। साताऱ्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंब इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं उभं रिंगण पार पडलं। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापुर। हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच मतभेद। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात पहिली ते चौथी हिंदी नको, तर एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पूरक। मी ठाकरे बंधूंचा मोर्चा निघूच देणार नाही, वकील गुणरत्न सदावर्ते यांचा दावा। राज ठाकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची केली मागणी। मर्सिडीज मधून फिरणाऱ्या लेआउटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा। शिक्षण मंत्र्यांना पहिलीत पाठवा, तिथंही नापास होतील। आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो। कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर। तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे। 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी। कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। संपर्क 95 79 62 21 00। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडीत स्वागत। भक्तिमय वातावरणात पालखीसमोर मेंढ्यांचा रिंगण सोहळा संपन्न। मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनेल, उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचं वक्तव्य। काहीतरी मर्यादा ठेवा, पुण्यात नामांतरावरून लागलेल्या बॅनरवरून संताप, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मर्सिडीजनं 3 वेळा पलटी मारली। नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू।
जगन्नाथ रथयात्रेत 3 हत्ती बिथरले, सैरावैरा धावू लागले, अनेक जण जखमी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 4 जुलैला गवईंचा सत्कार समारंभ. स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेती पिकांची हेजिंग डेस्क सुरू. शेतमालाला निश्चित बाजार मूल्य भाव मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा. अहमदाबाद प्लेन क्रॅश चौकशी पथकाला UN अधिकाऱ्यांचा समावेश नाही. भारत सरकारनं संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव नाकारला. ब्लॅक बॉक्स डेटा सापडला. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 वाहनांमध्ये डिझेलऐवजी भरलं पाणी. गाड्या बंद पडल्यानं पोलिसांची धावपळ. पेट्रोल पंपावर मोठी कारवाई. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.